फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज संडे आहे, तर मी आता पोहे बनवते आणि चहा बनवते. पोहेची रेसिपी मी टाकते. तुम्हा सर्वांनाच घरातल्या प्रत्येक गृहिणीला तर पोहे करता येतच असतील, पण ज्या नवीन मुली शिकत आहेत नाश्ता करायला त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ आहे. तर या चला बघा मी कसे पोहे बनवते, चहा बनवते. चहा पोहेचा नाश्ता करूया, चला या. मग आता हे मी शेंगदाणे घेतले आहेत पोहे टाकायला. ते मी इथे जरा छान असे खरपूस भाजून घेते. बिन तेल टाकता बोल ना. छान असे खरपूस मी हे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. हे बघा, इकडे पोह्याची तयारी केलेली आहे. इकडे कांदा कापला, इकडे कोथिंबीर आहे, मिरची आहे, कढीपत्ता आहे. इकडे मी पोहे भिजवून घेतलेले आहेत. तर आता मी छान पोहे बनवते. हे बघा 2 चमच त्याच्यामध्ये मी हे टाकणार आहे सगळं. कांदा, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळंच मी टाकलेलं आहे. हे छान हलवून घेते. त्या किचनच्या भिंतींचा कलर गेलेला आहे. हे बघा, इकडे खूप जुनी आमची बिल्डिंग झाल्यामुळे 2-3 वर्षाला प्रत्येक 2-3 वर्षातून कलर द्यावा लागतो. पाऊस आला की भिंती भिजतात आणि पोपडे निघतात भिंतींचे. हे बघा अशा प्रकारे. इकडे पण बघा, हे बघा अशी खूप जुनी बिल्डिंग आहे आमची. आणि आमचा तो मालक काही मनावर घेत नाही रिपेअरिंग करायला किंवा रिकवर करायला. काय करणार. तर हे बघा असं भाजून घेते कांदा छान. फुल केला गॅस होता मी. तर हे बघा, याच्यामध्ये आता मी चवीपुरतं मीठ टाकते. तेलामध्ये मीठ टाकलं की पूर्ण पोह्याला लागतं. आणि पोह्यामध्ये मीठ टाकून बनवले ना पोहे तर एका साईडलाच मीठ पडतं. आणि आता मी हे बघा जिरे घेतलेत, हे जिरे टाकते. ही राय घेतली, ही राय टाकते. नवीन ज्या मुली शिकतात ना स्वयंपाक करायला, त्यांना पोहे कसं बनवायचं हे शिकायला हा व्हिडिओ बघितल्यानंतर सोपं जाईल. हे हळद टाकते. आता प्रत्येक घरातल्या प्रत्येक गृहिणीला माहीत आहे पोहे कसे बनवायचे ते. आता तुम्ही म्हणाल की ही काय मला हे काय आम्हाला नवीन शिकवायला लागली. तर हे फक्त नवीन मुली ज्या आहेत आत्ता स्वयंपाक करायला नाश्ता करायला शिकतात त्यासुद्धा माझा व्हिडिओ बघून पोहे बनवू शकतात सहजपणे. म्हणून मी फक्त पोह्याची रेसिपी टाकते. आणि हे बघा, आता मी भाजलेली आहे शेंगदाणे मिक्स करणार आहे. आता हे छान सगळं परतवून घेऊन आता हे सगळं आपण रेडी केलेलं आहे. आम्ही पोहे टाकून घेतले. आता हे छान असे खाली वर करूया आपण.
असे छान मिक्स करून घेऊया. असे छान मिक्स केले ना, गॅस कमी करून एक 5 मिनटं वाफेवर ते ठेवायचे. म्हणजे छान मस्त नरम आणि खुसखुशीत पोहे बनतात. 5 मिनटं फक्त झाकून ठेवायचे. आता मी हे झाकण काढते. आणि छान असे परतवून घेते. प्लीज माझे जर व्हिडिओ आवडत असतील ना तुम्हाला, तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. म्हणजे पुढे असेच मी छान छान पदार्थाचे व्हिडिओ टाकत जाईन. आणि माझे शॉर्ट व्हिडिओला कॉमेडी व्हिडिओ आहेत. आवडले तर प्लीज तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. हे बघा आता किती छान कलर आला आहे. आणि हे इकडे थोडेसे सफेद राहिले, ते पण आपण त्यात मिक्स करून घेऊया. असे छान कमी आचेवरची पोहे तुम्ही छान असे परतवून घ्या, एकजीव करून घ्या. हे बघा कसे छान झाले की नाही पोहे आपले. तर आता आपण हे खाली उतरवून घेऊया. तर हे आता आपण इथे ठेवूया दुसऱ्या शेगडीवर. आता आपण इथे चहा करूया. मी इथे थोडा चहा करणार आहे. मिस्टरांचा चहा झालाय साखरेचा. मला शुगर आहे त्यामुळे मी साखरेचा चहा करत नाही. फक्त चहा पावडर आणि दूध टाकून आणि अद्रक टाकून चहा करते. ज्यांना शुगर असेल त्यांनी बिना साखरेचा चहा प्यायला पाहिजे. बघा चहा उकळलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे अद्रक टाकून घेतलं. अद्रक टाकून छान उकळून घेते. हा शुगरवाल्यांचा चहा आहे, बिना साखरेचा. 2 वर्ष झाले मला शुगर आहे, त्यामुळे मी बिना साखरेचा चहा पिते. गोड काही खात नाही. पथ्य छान प्रकारे पाळते. तसं ज्यांना शुगर असेल त्यांनी सुद्धा अशा पद्धतीने चहा करा आणि पिया. साखरेचा चहा पिऊ नका आणि पथ्य पाळा आणि तब्येत छान ठेवा. छान उकळलेला आहे चहा आपला. इथे चहा आपला रेडी झालेला आहे. पोहे घेतलेले आहेत. इकडे मी प्लेट रेडी केलेली आहे. हे मिस्टरांसाठी प्लेट घेतलेली आहे, त्यांना सुट्टी आहे. तर इथे आपली प्लेट रेडी झालेली आहे पोहेची. आता मी चहा घेते ओतून. हे बघा आपला चहा पण रेडी आहे. इकडे हा माझा चहा आहे शुगरचा. बस तर इथे बघा आपला चहा. हाफ ग्लास घेतलेला आहे मी.
सकाळचा संडेचा चहा नाश्ता रेडी आहे. या तुम्ही नाश्ता करायला आणि चहा घ्यायला. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.